रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण शहरातील पेटमाप येथे गणेश मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालाय। श्री गणेश मित्र मंडळ पेटमाप यांच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी या 3 दिवसांच्या कालावधीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी गणेश मंदिरात श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी पारंपरिक वेशभूषेत ग्रामस्थांनी श्रींची मिरवणूक काढली। तसेच विविध धार्मिक विधींसह सत्यनारायणाची महापूजा तसेच महाप्रसादाचे देखील यावेळी मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमानिमित्त 3 दिवस गणेश मित्र मंडळाच्या वतीने सामुदायिक आरती, हरिपाठ, कीर्तन हे आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। हबप तेजश्री साळवी धामणदेवी यांच्या कीर्तनाचा तर श्री गणेश मित्र मंडळ लवटे दीक्षितवाडी यांच्या हरिपाठाच्या कार्यक्रमाने या सोहळ्याची शोभा वाढवली। गणेश मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासोबतच माघी गणेशोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या संपूर्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि माघी गणेशोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने गणेश मित्र मंडळातील स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडले। यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी या संपूर्ण सोहळ्याला भेट देत गणेशाचे दर्शन घेत कार्यक्रमाच्या नियोजनाप्रती समाधान व्यक्त केले। हा संपूर्ण कार्यक्रम गणेश मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, गणेश मंदिर बांधकाम कमिटी तसेच सर्वच ग्रामस्थांच्या सहकार्यातून मोठ्या उत्साहात संपन्न झाला। Thank you.